सर मोहगावचा नागरिक आहे। माझं वय 22 आहे। मी तेजस राजू वांडे मोहगाव इथला निवासी असून आमच्या गावाच्या आजूबाजूला शिवपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वीटभट्ट्या झाल्यात। तर तिथं असं वातावरण झालं की साहेब आमच्या गावातून जर लोक जर असे रस्त्याने गेले तर रस्ता सुद्धा दिसत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात धूळ दिसत आहे सर। रस्ता खराब झाला, याची वाहतूक वाढली, आमच्या रोडला गावात येता जाता ॲक्सिडेंट वाढले या धुळ्यामुळं आणि बरेच असं आमच्या गावकऱ्यांना नुकसान झेलावं लागेल या वीटभट्टीमुळं सर। आणि मेन जे कवठा रोड आहे सर, तिथून येते वेळेस सर आमच्या कवठा पाटीपर्यंत जे एवढ्या वीटभट्ट्या झाल्या तर साहेब ॲक्सिडेंटचं प्रमाण तर झालंच, आणि आमच्या पाठीवर जे खड्डा पडलाय हे वाहतूक वाढीमुळे आमचा रोड खराब झाला एक तर। आणि हे आमच्या रोडला काय आमच्या काय ग्रामपंचायतला काय याची फंडिंग नाही, काही नाही, कोणत्या गोष्टी नाही। आमच्या जे मेन पाठीवर मोठा खड्डा पडला तिथं हायवा पलटी झाला साहेब। तिथं आमच्या गावात कार्यक्रम चालून येईन, हायवे 2 पलटी केली तिथं। त्या हायवेची विल्हेवाट लावली नाही साहेब जवळपास 12 तास, तर ते रस्ता बंद होता। आमच्या गावकऱ्याला अडचणी आहे हायवेमुळं, वीटभट्ट्यामुळं, आणि बरेच नुकसान आहे साहेब। आमच्या गावामध्ये येता जाता वीटभट्ट्याच्या धूरची तर लय परेशानी आहे साहेब। शेतीचं आता जे शेतीयुक्त जमीन आहे साहेब, तिथं हे वार्षिक 1 लाख रुपये देऊन जमीन ठोक्याने घेत आहेत आणि तिथे गावकऱ्याचं नुकसान करत आहेत साहेब। जी जमीन शेती उपयुक्त आहे, ऊस असो, केळी असो, हळद असो, याच्या उपयोगासाठी जी जमीन आहे साहेब, हे जे वीटभट्टीवाले आहेत हे वार्षिक 1 लाख रुपये द्यायलेत त्यांना, आणि ती जमीन ताब्यात घेऊन नंतर त्या जमिनीवर काही पीक येणार नाही, काही नाही साहेब। म्हणजे आमची कॅनलच्या पाण्याखाली जमिनी आहेत साहेब, पाण्यायुक्त जमिनी, सर्व सुपीक जमिनीचं सगळं उद्ध्वस्त करत आहेत साहेब। या वीटभट्ट्या आमच्या शेतीला देखील अशा घातक आहेत, विषारी आहेत की ज्यामुळे आमच्या भविष्यात त्या जमिनीवरती कधी गवत सुद्धा उगवल की नाही याची खात्री नाही। रस्त्यानं जाताना येताना त्रास म्हणजे काय सर, ते कधी त्या मृत्यूच्या दारात कधी पडतो आणि कधी बाहेर येतो काही पता नाहीये। तर तारेवरची कसरत करावी लागते, डोळ्यामध्ये धूळ जाते, नाकामध्ये धुडे होते, सगळा श्वास बंद पडते, नाका जीव रोखून श्वास रोखून आम्हाला वाहन चालवावं लागते। हा याच वीटभट्ट्याच्या कारणामुळे गेल्या वर्षी उघडीच्या ठिकाणी टिप्परला अडकून या मातीच्या ट्रकला खाली जाऊन मरण पावलं साहेब। जीवाशी हा खेळ चालला आहे। तर ते बरोबर आहे त्यांचं। हजारो लोक कुरुंदा औंढा अपडाऊन करतात, मोटरसायकलवर जातात, आणि ते धूळ मोटरसायकलवाल्या किंवा ऑटो यांच्या डोळ्यात जातो, आणि डोळ्यात गेल्याच्या नंतर अपघात होतात। याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। किती अपघात व्हायलेत, प्रशासनाचा भोंगळा कारभार आहे। ADM पण इथं काही बोलत नाहीत, तहसीलदार नवीन आलेत आता, त्यांना तर काही माहिती नाही, पण त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन कारवाई करायला पाहिजे, आणि वीटभट्ट्यावर ताबडतोब तिथं बंदी आली पाहिजे।